नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. भाताडमध्ये जन आक्रोश उफाळला. अमेठी विद्यापीठाला जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. निर्णय रद्द करा, नाहीतर नेत्यांना गावात फिरू देणार नाही. पनवेल तालुक्यातील मौजे भाताण येथे शासनाने अमेठी विद्यापीठासाठी 15 एकर आकारीपट जमीन देण्याचा घेतलेला निर्णय आता मोठ्या जन आंदोलनाची ठिणगी ठरण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. सदर निर्णयाची माहिती मिळताच सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तात्काळ ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच दीपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, अस्मिता काठावले, अरुणा गाताडे, रसिका भोईर यांच्यासह माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप अक्षरशः अनावर झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनावर थेट आरोप करत भूमिपुत्रांच्या हक्काची जमीन खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा दिला. विशेष म्हणजे जरी सदर जमीन कागदोपत्री आकारीपट दाखवण्यात आली असली तरी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ती जमीन कसत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचा मुद्दा ग्रामसभेत जोरदारपणे मांडण्यात आला. तर 2023 पासून गावठाण विस्तारासाठी जागा मिळावी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू केला होता. वाढती लोकसंख्या, गावाचा विस्तार, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन जागा राखीव ठेवण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून खाजगी विद्यापीठाला जमीन देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेमध्ये अनेक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जर हा निर्णय तात्काळ रद्द झाला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये गावात कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही असा थेट इशारा दिला. तसेच शासन आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यासाठी कोर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. ही कोर कमिटी सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि संबंधित विभागाच्या लेखी निवेदने देणार असून 8 दिवसांच्या आत शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर मोठ्या आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. गावाच्या हक्कासाठी जमीन वाचवा, भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची खेळ थांबवा अशा घोषणांनी संपूर्ण ग्रामसभा दणदणून गेली होती. भाताणमधील वाढता जनाक्रोश पाहता येत्या काळात हा प्रश्न राजकीय दृष्ट्या तपासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी अमेठी संदर्भात जो मंत्रालयाने निर्णय दिला त्या संदर्भात आज विशेष ग्रामसभा लावण्यात आली. ग्रामसभेमध्ये एक कोर कमिटी नेमण्यात आली, महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा जे पुढचे आज आपण बघतोय की एक 4 दिवसापूर्वी एक पत्रक मध्ये आम्ही पाहिलं की अमेठी प्रशासनाने जी आमची गावाची जी जागा आहे, आकारीपट जागा, ही 15 एकर जागा त्यांना पास झाली मंत्रालयामध्ये. परंतु याच जागेसाठी आम्ही अगदी 8 वर्ष ग्रामपंचायत सरपंचाच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक पाठपुरावा करतो. गावाचा आता लोकसंख्या वाढलेली आहे, जागेअभावी. त्यानंतर एक मैदान, तिथे प्रशस्त मैदान असावं यासाठी आम्ही त्या जागेसाठी पाठपुरावा करत होतो. परंतु प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अमेठीला आमच्या गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने ती जागा अमेठीला 15 एकर जागा दिली. जागा दिल्यामुळे गावामध्ये आमचा असंतोष पसरला आणि त्या अनुषंगाने लगेच सरपंचाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा आज लावली इथे. आणि ह्या सभेमध्ये अतिशय गावातल्या जनतेने, अगदी तरुण वर्ग उद्रेकाने उतरला होता की अमेठी प्रशासन जर आपल्याला कुठल्या प्रकारचे सहकार्य करत नाहीये आणि प्रशासनाला जर आम्हाला गावाला जागा हवी असताना प्रशासन ही जागा अमेठी युनिव्हर्सिटीला कशी काय देऊ शकतो. म्हणून आम्ही आज एक कोर कमिटी स्थापन केली आणि उद्या आम्ही सर्व कमिटी आणि ग्रामपंचायत कमिटी, गावातील वरिष्ठ आमचे ज्येष्ठ जी लोक आहेत तज्ञ, त्यांना सोबत घेऊन आज आम्ही आमदार साहेब, सर्व तिन्ही आमदार, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, अशा तहसीलदार साहेब, प्रांत, या सगळ्यांना जाऊन उद्या भेटणार आहोत. एक 7 दिवसामध्ये यामध्ये आमचा काय निर्णय लागतो ते पाहू आम्ही. आणि जर निर्णय योग्य लागला नाही तर 8 दिवसानंतर आम्ही अगदी उपोषणाचा पवित्रा घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्हाला आपण सर्वांनी अगदी जर लोकशाहीचा 4था स्तंभ जो आहे आपला, तुम्ही आम्हाला जर याप्रती जर चांगलं सहकार्य केलं तर नक्कीच गावाच्या विकासासाठी आणि जो आज प्रशासनाने दडपशाहीचा जो निर्णय घेतलेला आहे तो झुगारण्यासाठी मदत होईल. उपसरपंच ग्रामपंचायत भाताण. मंगळवारी एक वर्तमानपत्रात बातमी आली की आकारीपट, भाताण येथील 15 एकर आकारीपट ही अमेठी प्रशासनाला दिली गेलेली आहे. तात्काळ गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा रंगू लागल्या या जागेसंदर्भात. कारण का तर 2000 म्हणजे जर भाताण गावठाणासाठी 2015 पासून आणि 2023 मध्ये पण सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांना आम्ही पत्रव्यवहार केला होता का गावठाणा विस्तारासाठी जागा पाहिजे. जर प्रशासन 5000 विद्यार्थ्यांसाठी जर 15 एकर जागा देत असतील तर
भविष्यात आता आमच्या गावाची लोकसंख्या 2200 आहे, फ्युचरमध्ये अजून लोकसंख्या वाढणार आहे आणि एक एक कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंब वाढत असल्यामुळे आम्हाला गावठाण विस्ताराची गरज आहे. प्रशासनाने ह्या विषयावर तात्काळ म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. हे पत्र फिरत असताना आम्ही सरपंचांच्या पण हा विषय कानावर, ग्रामपंचायत कमिटीच्या पण हा विषय निदर्शन आणल्यानंतर आम्ही तात्काळ आजच्या दिवसाला विशेष ग्रामसभा बोलवली आणि या ग्रामसभेमध्ये बहुसंख्य तरुण वर्ग, ज्येष्ठ उद्रेकांनी आला होता आणि तेही एकच मागणी केली की आपल्याला गावठाण विस्तारासाठी पाहिजे जागा, भविष्यात इथे खेळासाठी क्रीडांगण पाहिजे, मैदान पाहिजे, आज आम्हाला लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय पाहिजे आणि गरजेपोटी डम्पिंग ग्राउंड पाहिजे, कचरा टाकणार कुठे, चारी बाजूनी आज एक जर आमच्या पश्चिमेच्या साईडला एक्सप्रेस हायवे आणि पूर्वेच्या साईडला अमेठी युनिव्हर्सिटीसाठी ही आखाडीपट जागा जात असेल तर मग गावाने करायचं काय. त्यासाठी आज प्रत्येक ग्रामस्थांचे आम्ही विचार ऐकून घेतले आणि विचार ऐकून आम्ही सर्वांनीच एक निर्णय घेतला की आपले इथले स्थानिक आमदार असतील महेश पालजी साहेब यांच्याकडे, पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, विक्रमदादा असतील विधान परिषदेचे, इथले खासदार असतील, मावळचे, रायगडचे खासदार आता आणि तहसीलदार, प्रांत कलेक्टर या सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार करून झाल्यानंतर आम्ही 7 दिवसानंतर आमची पुढची दिशा ही ठरवली जाईल आणि याच्यातून आम्हाला आज एक तुम्ही म्हणजे पत्रकार बंधूंनी जो आम्हाला सहकार्य केला त्याच्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतो. पण हा जो विषय आहे तो लवकरात लवकर हा शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण का एवढ्या वर्षात कधी आमच्या म्हणजे जो मतदानाचा अधिकाराला तिथपासून ग्रामसभा कधीच झाली नाही. ग्रामपंचायत तकूब व्हायची, 8 दिवसांनी आमची ग्रामसभा व्हायची, तकूब होऊन आम्ही ती ग्रामसभा घ्यायचो. पण ग्रामसभा आज एवढी जोरात झाली म्हणजे आक्रमक ग्रामसभा झाली, काहीतरी कुठंतरी जनतेला समजलं का आपली कुठेतरी आता फसवणूक होते. भले आखाडीपट जागा असेल, आज भातांमध्ये 70 एकर आखाडीपट आहे, 15 एकर घेतली, पण गावठाण विस्तारासाठी द्या जागा. गावठाण विस्तार गरजेचं आहे ना. आज 2200 लोकसंख्या असलेला गाव भविष्यात पुढे जाऊन 2 वर्षात अजून आमची लोकसंख्या 4000 जाणार आहे आणि राहता इकडं म्हणजे बिल्डर लोक आल्यामुळे लोक राहायला जास्त आल्यात, भाडोत्री आल्यात, त्याच्यामुळं हा कुठेतरी विषय वरपर्यंत तुम्ही पोहोचवला पाहिजे. आम्ही तर आता उद्यापासून कामालाच लागलो. याच्यासाठी आम्ही गावातली एक कोर कमिटी पण तयार केली आणि कमिटी तयार करून आम्ही पत्रव्यवहार करून पुढची दिशा आम्ही 7 दिवसानंतर ठरवू.